ही आजचा 4था दिवस आपला 5वा दिवस आहे. उपोषण करणे खायची गोष्ट नाही लक्षात घ्यावी आपल्या समाजाने. कारण आज शिवाजी म्हात्रेंना माहीत आहे का भिवंडी तालुक्या करताना आणि ठाणे जिल्हा करताना गणपतीचे आम्ही सर्व उपोषणं केली. उपोषण करत असताना उपोषण करताना काय पीडित असते मी स्वतः तो पीडित आहे. एक किडनी डॅमेज झालेली आहे माझी मागच्या 6 दिवसाच्या उपोषणामध्ये. कारण किडनीचं क्रिएटिन कमी होतं, ब्लड प्रेशर वाढतो, शुगर कमी होते, शुगर लेवल कमी झाल्यानंतर झटका येऊ शकते. याची गंभीरता आपल्या समाजाने घेतली पाहिजे. आज शिवाजी म्हात्रे जसे बोलले, शिवाजी म्हात्रे जसे बोलले तर आपल्या समाजासाठी जगणं गरजेचं आहे. आपल्याला समाजच हा तुम्हाला शेवटपर्यंत आहे. तुम्हाला सांगतो हे पक्ष पार्टी हे त्या फक्त 5 वर्षासाठी असतात. तुमच्या शेवटच्या अंतविधीला फक्त हा समाजच मोठा तुमच्या पाठीशी उभा राहतो. तुमच्या दुःखामध्ये सहभागी होणारा साहेब नसतो तर तो सर्वसामान्य माणूसच असतो. आज रश्मीताईंनी एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे, पण पाऊल उचलत असताना रश्मीताईंनी त्यांच्या कुटुंबाचा विचार न करताना भूमिपुत्रांचा विचार केलेला आहे. आज ना रश्मीताईंची 1 गुंठा जागा असेल ना शिवाजी म्हात्रेंची 1 गुंठा जागा आहे, तर माझी स्वतःच्या नावी 1 गुंठा जागा नाही. तरी पण आम्ही भूमिपुत्रांच्या जागे करताना आज जिथं आंदोलन असेल तिथं आम्ही जातो. कारण का तर जरी आमचा भूमिपुत्र अनाडी असला तरी आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहणारे. ही खंबीर ही जी काय आमची पट्टी तयार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी, आम्ही महाराजांचे मावळे. आणि जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावरती कोणीही बोट उचलण्याचा प्रयत्न करणार, आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनी जर काही बळकावण्याचा प्रयत्न योजना काय अदानी अंबानी करणार, त्या टायमाला हा भूमिपुत्र पेटून उठणार. तुम्हाला सांगू इच्छितो का माझ्या प्रत्येक भाषणामध्ये आणि मागच्या गेल्या 1 वर्षाच्या लेखनामध्ये मी माझा लेख लिहिलेला होता का हे जी काही तुम्हाला सांगतायत का हे डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का? डेव्हलपमेंट म्हणजे तुमच्या शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही डेव्हलप झालो पाहिजे. तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या डेव्हलप होत नाहीये, हा डेव्हलप नाहीये लक्षात ठेवा. या तुमच्या पिढ्या संपवण्याचा जो डेव्हलपमेंट आणलेला आहे हे फक्त तुम्हाला चैनी गाड्या याच्या गोष्टी डेव्हलपमेंट आहे. तुम्हाला डेव्हलपमेंटचा शब्दच अर्थच समजलेला नाहीये. डेव्हलपमेंट आपली मुलं मोठी झाली पाहिजे, शैक्षणिकदृष्ट्या मोठी झाली पाहिजे. एवढंच बोलतो कारण दिवसा काही बोलण्याचंही बंधन आहे. बोललं नाही तर करणार नाही म्हणून आम्ही बोलतो. आणि आमच्या बोलणीतून कधी आगच येते कारण आम्ही आग्र्याची औलाद आहे म्हणून आम्ही आगच उघडणार. जय श्रीराम, जय श्री